नमस्कार. ग्रंथ सूक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं सूत्र धरून सुरू असलेल्या आत्ताच्या सत्रातलं आपलं आजचं पुस्तक दोन तात्या. प्राध्यापक डॉक्टर दातार, प्राध्यापक डॉक्टर बा दातार असे लेखक, ज्या पुस्तकाचं संपादन श्रीशम सराफ यांनी केलंय असं पुस्तक दोन तात्या. प्रकाशक अक्षरमुद्रा प्रकाशक. याची पहिली आवृत्ती 28 मे 2002 रोजी प्रसिद्ध झाली होती. दोन तात्या असं म्हणताना साहजिकच यातले पहिले तात्या तात्याराव सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि यातले दुसरे तात्या म्हणजे तातासाहेब शिरवाडकर म्हणजेच सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी वा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज. सावरकर आणि शिरवाडकर या दोन्ही कुटुंबांशी दातार कुटुंबियांचा पिढीजात संबंध. सावरकर आणि शिरवाडकर दोघांचंही टोपणनाव तात्या. सावरकर आणि शिरवाडकर दोघंही नाटककार. सावरकर आणि शिरवाडकर दोघंही कवी. सावरकर आणि शिरवाडकर दोघंही यांच्या आयुष्यातलं नाशिकचं स्थान खूप मोठं. आणि अशा सगळ्या साम्यातनं प्राध्यापक डॉक्टर बा दातार यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे दोन तात्या. असं जरी असलं तरी एक मोकळेपणाने मला मान्य करू द्या की तात्याराव सावरकर आणि तात्यासाहेब शिरवाडकर यांची कुठेही तुलना डॉक्टर दातार या पुस्तकामध्ये करत नाहीत. सरळ सरळ या पुस्तकाचे दोन भाग आहेत. कालानुरूप किंवा कालानुक्रमानुसार तात्याराव सावरकरांचा कालखंड हा आधी येतो, तात्यासाहेब शिरवाडकरांचा नंतर येतो. त्यामुळे या पुस्तकाचा पहिला भाग हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संबंधात आहे आणि दुसरा भाग हा वा शिरवाडकर यांच्या संदर्भामध्ये आहे. परंतु ज्या कुटुंबांची व्यक्ती म्हणून आणि पिढीजात मैत्री या दोन घराण्यांची आहे, त्यामुळे सहसा जी माहिती दुसऱ्या कोणत्याही पुस्तकात येत नाही अशा पद्धतीची माहिती या दोघांबद्दलही या पुस्तकामध्ये येते. मी पुन्हा सांगतो की या पुस्तकाचं नाव दोन तात्या असं जरी असलं तरी सावरकर आणि शिरवाडकर यांची ही तुलना नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भागाविषयी लिहिलेल्या भागामध्ये जी प्रकरणं आहेत ती साधारणपणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिलं प्रकरण, सावरकरांचं आत्मचरित्रपर लेखन हे दुसरं प्रकरण, अभिनव भारत पर्व हे तिसरं प्रकरण, सावरकरांच्या गोष्टी हे चौथं प्रकरण, सावरकर आणि इतिहास हे त्यानंतर येणारं प्रकरण, सावरकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि सावरकरांच्या आठवणी असे वेगवेगळी प्रकरणं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना वाहिलेल्या अशा प्रकारामध्ये किंवा त्या विभागामध्ये येते. आणि अशाच स्वरूपाचे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख हे तात्यासाहेब शिरवाडकरांबद्दल या पुस्तकाच्या उत्तरार्धामध्ये येतात. या पुस्तकामध्ये डॉक्टर बा दातार यांनी लिहिलेला एक लेख म्हणजे सावरकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा. सावरकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा या लेखाचं अभिवाचन हा या व्हिडिओचा पुढचा भाग असेल. डॉक्टर बा दातार आपल्या सावरकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा या लेखामध्ये म्हणतात, आपली मायभूमी दास्यमुक्त करण्यासाठी सर्वस्वाचा होम करणारा आणि ती स्वतंत्र झाल्यानंतरही तिच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वत्वाच्या संरक्षणासाठी सेवेसाठी आमरण तळमळणारा, आपली सर्व बहुमोल गुणसंपदा राष्ट्रहितार्थ राष्ट्रालाच समर्पित करणारा निस्सीम राष्ट्रभक्त या नात्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्थान भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात आढळ आहे. गुणसुमने ही वेचिअली भावे की तिने सुगंधा घ्यावे ही सावरकरांची धारणा होती. या राष्ट्रनिष्ठ भूमिकेतूनच त्यांनी आपली विपुल आणि विविध स्वरूपाची साहित्य निर्मिती केली. त्यांचं प्रचंड साहित्य हे त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचंच अपत्य आहे. जर आपलं सामूहिक राष्ट्रीय साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचं एक उपांगच काय ते असेल तर राष्ट्रीय जीवनाचं संरक्षण हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता आणि मुख्य साध्य असलंच पाहिजे. या राष्ट्रनिष्ठ भूमिकेतूनच
सावरकरांनी विविध प्रकारचं साहित्य निर्माण केलं. 1924 साली कारावासातनं सुटल्यानंतर 1937 पर्यंतच्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी केलेलं लेखन आणि 1937 नंतर सतत 7 वर्ष हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कार्य, यातून सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठेला हिंदुत्वनिष्ठेचं, हिंदू राष्ट्रनिष्ठेचं स्वरूप प्राप्त झाल्याचं जाणवतं. तत्कालीन राजकारणाचा व राजकीय परिकर्त्याचा हा प्रतिक्रियात्मक प्रभाव होता असं म्हणता येईल. सशस्त्र राष्ट्रीय क्रांती आणि निधर्मी हिंदू धर्म राष्ट्रवाद या दोन कल्पनांमध्ये सावरकरांच्या समग्र जीवनाचा अर्थ व्यक्त होतो. मी वाक्य पुन्हा म्हणतो. सशस्त्र राष्ट्रीय क्रांती आणि सशस्त्र राष्ट्रीय क्रांती आणि निधर्मी हिंदू राष्ट्रवाद या दोन कल्पनांमध्ये सावरकरांच्या समग्र जीवनाचा अर्थ व्यक्त होतो, अशी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मीमांसा केली. 1920 नंतर सावरकरांच्या तत्पूर्वीच्या सशस्त्र क्रांतिनिष्ठ राष्ट्रवादानं हिंदू राष्ट्रवादाचं रूप स्वीकारलं. हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे स्पष्ट करून त्यांनी हिंदुत्व ही संकल्पना याच नावाच्या ग्रंथातनं स्पष्ट केली. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या संकल्पना समकक्ष आणि अविभाज्य आहेत. या सिद्धांताच्या प्रस्थापनेकडे त्यांची राष्ट्रनिष्ठा वळली आणि या हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रनिष्ठेच्या ध्यासातूनच विज्ञाननिष्ठेचा आणि बुद्धिवादाचा जोमदार धुमारा फुटला. या राष्ट्रानं पोथीनिष्ठा, रूढीनिष्ठा, धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा, वेडगळ व्रतवैकल्य आणि आचार टाकून देऊन अद्यतन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगसिद्ध विज्ञाननिष्ठा स्वीकारली पाहिजे असं आवेशयुक्त प्रतिपादन त्यांची राष्ट्रनिष्ठा करू लागली. हिंदू समाजाला आणि पर्यायानं या राष्ट्राला दुर्बल, पंगू बनवणाऱ्या जातीभेद, अस्पृश्यता, धर्मभोळेपणा, यंत्रविरोध, विवेकशून्यता इत्यादी बेड्या तोडल्या पाहिजेत, तरच हे राष्ट्र विज्ञानाची, बुद्धिनिष्ठेची, ऐहिकतेची सबळ कास धरून जागतिक स्पर्धेत टिकू शकेल, अशी त्यांची राष्ट्रनिष्ठा राष्ट्राला बजावू लागली. आत्यंतिक अहिंसा आणि राष्ट्रीय प्रवाहातून सतत फटकून राहणाऱ्या वृत्तींचा व पक्षाचा प्रभाव कार्यघातक आहे असं त्यांच्या राष्ट्रीय हितबुद्धीला वाटू लागलाय आणि या राष्ट्रनिष्ठ भूमिकेतूनच त्यांनी दुसऱ्या महायुद्धात तरुणांनो सैन्यात शिरा असा संदेश दिला. हे शस्त्र शिक्षण, लढाऊ वृत्ती आणि कार्यक्षमता युद्धोत्तर राष्ट्रीय कार्यालाही उपयोगी पडेल या विश्वासानं त्यांनी स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य रक्षण या राष्ट्रीय हेतूंसाठीच युवकांना हा आदेश दिला. 1950 नंतर प्रत्यक्ष राजकीय व अन्य कार्यातून निवृत्त झाल्यानंतरही सावरकर राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय अखंडिता याविषयी मार्गदर्शन आणि मतदर्शन करत राहिले. चीनच्या आक्रमणाचं आणि भारताच्या पराभवाचं वृत्त ऐकताच हा राष्ट्रभक्त जसा शोकविव्हल झाला, तसाच तो पाकिस्तानच्या युद्धातील भारताच्या पराक्रमानं हर्षभरितही झाला. राष्ट्रीय संकटात त्यांची अस्सल राष्ट्रनिष्ठा पक्षीय राजकारण आणि मतभेद यांच्या सीमा सहज ओलांडून जाईल. ज्वलंत आणि जन्मजात देशभक्त, क्रांती मंत्रांचा कृतिशील उद्गाता, महाकाव्याचा विषय होऊ शकणारा प्रतिभाशाली महाकवी, देशभक्तांच्या दाहक तेजानं भारलेल्या प्रतिभेनं साहित्याच्या विविध शाखातून राष्ट्रनिष्ठेचा पाठ देणारा साहित्यिक, कर्ता समाजसुधारक, अस्पृश्यतेचा कट्टर शत्रू, भाषा शुद्धी, लिपी शुद्धी, पंचांग शुद्धी इत्यादी विविध चळवळींचा प्रवर्तक, हिंदुत्वाचं राजकीय तत्वज्ञान विशद करणारा राज्यशास्त्रज्ञ, इतिहास लेखक, तत्वज्ञ, बुद्धिनिष्ठ विचारवंत इत्यादी विविध नात्यांनी सावरकरांनी आपली महत्ता सिद्ध केली आहे. तथापि त्यांच्या या सर्व कर्तृत्वाची आधार शक्ती म्हणजे त्यांची राष्ट्रनिष्ठा असंच म्हणावं लागेल. राष्ट्र ही याच प्रभावी प्रेरणा आहे
आणि यापुढेही दीर्घकाळ ती तशीच राहणार आहे याचं स्पष्ट भान सावरकरांना सदैव असल्यानं त्यांनी आपली राष्ट्रनिष्ठा कधीही विचलित होऊ दिली नाही. त्यांच्या सर्व चळवळींचा आणि तत्वज्ञानाचा तो मूलाधार होता हे खरंच. तथापि व्यक्तीपेक्षा राष्ट्रहित आणि राष्ट्रहितापेक्षा मानवहित त्यांना श्रेष्ठ वाटत होतं हे विसरून चालणार नाही. आमची खरी जात मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानव धर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर ही त्यांची धारणा होती. मानव्य ही देशाभिमानावरची कोटी आहे हेही त्यांना मान्य होतं. तथापि प्रत्यक्ष जीवन व्यवहाराचं भान त्यांच्या राष्ट्रनिष्ठेनं कधीच सोडलं नाही. जर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादीत्व इतर सोडत असतील तर माझं हिंदुत्व ही मानुषकतेत विलीन पावेल. जेव्हा इंग्लिश पण जर्मन पण लुप्त होऊन मनुष्य पण तेवढं जगात आणि मनुष्य मात्रात नांदू लागेल तेव्हा माझं राष्ट्रीयत्वही, हिंदी पणही मानव राष्ट्रात विलीन पावेल. हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे उद्गार त्यांच्या राष्ट्रनिष्ठेच्या संदर्भात लक्षात ठेवावयास हवेत. प्राध्यापक डॉक्टर बा दातार लिखित 2 तात्या. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.